आणि आता देशविदेशातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी प्रयागराजच्या मेळाव्यातून। सध्या प्रयाग संगमावरील हा साधू संतांचा पवित्र मेळा एका वादामुळे देशभर चर्चेत आलाय। त्याचं झालं असं की कायमच चर्चेत असणारे ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुन्हा चर्चेत आलेत। तुम्ही शंकराचार्य आहात याचा पुरावा काय अशी विचारणाच त्यांना प्रशासनाने केली आहे। याला कारण ठरलंय मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान घडलेला एक प्रकार। यामुळे नव्यानं वाद पेटलाय। हा मुद्दा आता देशभर चर्चेचा विषय ठरतोय। यात संपूर्ण प्रकरणावर विरोधकांनी सरकारला धार्मिक हस्तक्षेपाचा आरोप केलाय आणि घेरलाय। काय घडतंय नेमकं प्रयागराजमध्ये बघूया। शंकराचार्य विरुद्ध योगी सरकार। अविमुक्तेश्वरानंद योगी सरकारवर का भडकले? मौनी अमावस्येचा वाद थेट शंकराचार्य पदापर्यंत कसा पोहोचला? आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असलेले ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुन्हा चर्चेत आलेत। त्याला कारण ठरलंय योगी सरकार। त्याचं झालं असं की तुम्ही शंकराचार्य आहात का याचा पुरावा द्या अशी विचारणा शंकराचार्यांना प्रशासनाने केली। त्याला कारण ठरलं मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान घडलेला प्रकार। यामुळे नव्यानं वाद पेटला असून हा मुद्दा आता देशभर चर्चेचा विषय ठरलाय। त्यावरूनच शंकराचार्य विरुद्ध योगी सरकार असा वाद रंगताना पाहायला मिळतोय। मौनी अमावस्येला नेमकं काय घडलं पाहूया। मौनी अमावस्येच्या दिवशी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पालखीतून संगम स्नानासाठी निघाले। संगम घाटावर प्रचंड गर्दी असल्यानं पोलिसांकडून पालखी पुढे नेण्यास मज्जाव झाला। प्रशासनानं त्यांना पायी जाण्याची विनंती केली। परंपरेचा दाखला देत शंकराचार्यांनी पायी जाण्यास मात्र नकार दिला। यावरून वातावरण तापलं आणि देशभर वाद पेटला। या घटनेनंतर अविमुक्तेश्वरानंदांनी धरणं धरलंय। दरम्यान प्रयागराज मेला प्रशासनानं एक नोटीस बजावून स्वामी अविमुक्तेश्वरानंदांना आपण शंकराचार्य असल्याचा दावा कशाच्या आधारे करता हे स्पष्ट करण्यास सांगितलं। अविमुक्तेश्वरानंद नेमके कोण आहेत, त्यांचा काय इतिहास आहे तेही पाहूया। अविमुक्तेश्वरानंद यांचं संन्यास घेण्यापूर्वीचं नाव उमाशंकर उपाध्याय होतं। संस्कृत विद्यापीठातून त्यांनी शास्त्री आचार्य ही पदवी घेतली। धर्माच्या आणि राजकारणाच्या संदर्भात त्यांनी अनेकदा टीका केली आहे। राहुल गांधींच्या राजकीय विचारांना त्यांचा पाठिंबा आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला त्यांनी विरोध दर्शवला होता। मुळात अविमुक्तेश्वरानंद यांची कारकीर्द वादग्रस्तच राहिली आहे। दुसरीकडे जेव्हा 8 एप्रिल 1989 रोजी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींचं निधन झालं, त्यानंतर लगेचच अविमुक्तेश्वरानंदांनी स्वतःला उत्तराधिकारी घोषित केलं होतं। त्यानंतर अवघ्या 7 दिवसात संत शांतानंदजींनी स्वतःला उत्तराधिकारी घोषित केलं। इथेच मोठा पेच निर्माण झाला आणि एकाच व्यासपीठावर 2 शंकराचार्य निर्माण झाल्यानं संघर्ष थेट न्यायालयात पोहोचला। म्हणूनच योगी सरकारनं अविमुक्तेश्वरानंदांना थेट पदसिद्ध करण्याचं आव्हान देऊ केलंय। याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनीही नाव न घेता योगी संत संन्यासी यांच्यासाठी धर्म आणि राष्ट्रापेक्षा महत्त्वाचं काहीही नसल्याचं म्हणत अविमुक्तेश्वरानंदांना टोला लगावला। एक योगी के लिए, एक सन्यासी के लिए, एक संत के लिए धर्म और राष्ट्र से बढ़कर के कुछ नहीं हो सकता। यही उसके जीवन का ध्येय होना चाहिए। उसकी व्यक्तिगत प्रॉपर्टी कुछ नहीं होती, धर्म ही उसकी प्रॉपर्टी है, राष्ट्र ही उसका स्वाभिमान है। अगर कोई राष्ट्रीय स्वाभिमान को चुनौती देता है तो हमें खोल करके उसके सामने आकर के खड़ा हो जाना चाहिए। दुसरीकडे याबाबत संत रामभद्राचार्य यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याबाबत महत्त्वाचं विधान केलंय। अविमुक्तेश्वरानंदांवर अन्याय झालेला नाही, तर त्यांनी स्वतः नियम मोडल्याचं दिसून आल्याचं रामभद्राचार्य म्हणाले। नहीं, अन्याय उनके साथ नहीं हुआ, उन्होंने अन्याय किया है। नियम ये होता है कि हम लोग भी, मैं तो जगत गुरु हूँ, वो तो अभी जगत गुरु भी नहीं है। नियम ये है कि गंगा तक रथ से नहीं जाया जाता। जब पुलिस ने रोका था उनको कि आप मत जाइए, हम लोग स्वयं संगम में पैदल जाते हैं, तो अन्याय उन्होंने किया था। सरकार ने नोटिस दिया कि मुक्ता आपको जो है किसने जो है बिल्कुल ठीक सरकार ने नोटिस दिया है, सब कुछ उचित है।
दिग्विजय सिंह सुप्रीम कोर्ट का नियम नहीं मान रही सरकार। आए? सुप्रीम कोर्ट का भी नियम नहीं मान रही है सरकार। सुप्रीम कोर्ट कहाँ नियम है? शंकराचार्य को लेके भी सवाल उठे हैं। अभी सुप्रीम कोर्ट ने शंकराचार्य को बनाया ही नहीं। त्यामुळे प्रयागराजमधील हा वाद आता धार्मिक, कायदेशीर आणि राजकीय वळण घेताना दिसतोय। या संघर्षानं शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांचा वाद आता केवळ संगम स्नानापुरता न राहता त्यांच्या पदाच्या वैधतेपर्यंत पोहोचलाय। हा वाद पुढे कोणत्या दिशेनं जातो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।